मी मुंबईला राहतो, पण एकदा मी माझ्या चाचीकडे गावाला गेलो. चाचीने मला तिच्यासोबत शेतात नेलं. आमच्या शेतात एक हौद आहे. माझं मन आंघोळीला झालं आणि मी चाचीला सांगितलं. चाची म्हणाली, मला काय विचारतोस? मन आहे तर आंघोळ कर. मी म्हणालो, मी कपडे आणले नाही. ती म्हणाली, मग कपडे काढून आंघोळ कर. इथे तुला कोण पाहतंय? मी म्हणालो, तुम्ही तर आहात. चाची हसत म्हणाली, मी तुला लहानपणीपासून खूपदा मोकळं पाहिलं आहे. मी म्हणालो, पण आता मी मोठा झालो आहे. ती म्हणाली, काही हरकत नाही, तू आंघोळ कर. मी तोंड फिरवते. तिच्या सांगण्यावर मी सगळे कपडे बाजूला फेकले आणि हौदात उडी मारली. थोड्या वेळाने मी बाहेर यायचं ठरवलं. आता माझ्याकडे खरी संधी होती. मी चाचीला न सांगता हौदातून बाहेर आलो. ती माझ्याकडे पाहतच राहिली. ती म्हणाली, चल तुला शेतातली झोपडी दाखवते. मग मी त्या झोपडीतच. नमस्ते मित्रांनो, माझं नाव विजय आहे. मी मुंबईचा आहे आणि 20 वर्षाचा आहे. मी दिसायला साधारण आणि गोड आहे. माझी उंची फार नाही, फक्त 5.4 फूट आहे. रंग सावळा आहे आणि माझ्या भावनेचे आकारही सामान्य आहे, पण तो कोणत्याही मुलीला समाधान देण्यासाठी पुरेसा आहे. या कथेबद्दल बोलायचं तर ही कथा माझ्या चाचीची आहे. माझ्या चाचीचं नाव कोमल आहे. ती गावातच राहते. ती 36 वर्षाची आहे. दिसायला ती सावळी आहे, पण तिचं 34, 28, 36चं फिगर मला खूप आवडतं. तिच्या शरीराला देवाने इतक्या सुंदरतेने घडवले आहे की तिला पाहून वृद्ध माणूसही मजबूर होईल. ती एकदम भरलेल्या शरीराची आहे. कधी कधी मी तिला पाहून हतबल करायचो. मनात असं वाटायचं की काश एकदा तरी अनुभव करायला मिळाली तर. काही दिवसापूर्वी मी दिवाळीच्या सुट्टीत गावी फिरायला गेलो होतो. माझ्या मनात सतत अनुभवचाच विचार चालायचा. अगदी बसने गावी जात असतानाही मी याच विचारत होतो की रस्त्यात कुठे अनुभवायला मिळालं तर बरं होईल. सकाळी 5 वाजता मी निघालो आणि 6-7 तासाच्या प्रवासानंतर गावी पोहोचलो. मला पाहून घरातील सगळे आनंदी झाले. गावच्या घरात माझी आजी, चाचा, चाची आणि त्यांची 2 मुलं राहतात. चाचीला पाहिल्यावर असं वाटलं की जणू कामदेवी माणसाच्या रूपात माझ्यासमोर अवतरली आहे. तिने उत्साहाने माझी विचारपूस केली. ती माझ्या गालावर हात फिरवत होती. जेव्हा तिच्या हाताचा स्पर्श मला झाला तेव्हा माझी भावना तिच्या जीवनाच्या स्वागतासाठी मधून सलामी देत होता. मनात आलं की तिला इथेच पापी द्यावं. थोडा वेळ गप्पा झाल्यावर मला नाश्ता देण्यात आला आणि मग मी विश्रांतीसाठी आत गेलो. झोपताच मला झोप लागली. संध्याकाळी उठलो तेव्हा आजी मंदिरात गेली होती. चाच्याबद्दल विचारायचं तर ते शेतात गेले होते. त्यांची मुलं कुठेतरी बाहेर खेळत होती. मला वाटलं की चाचीच्या जवळ जाण्याची हीच संधी आहे. जेव्हा मी त्यांच्या जवळ गेलो तेव्हा त्या हसत हसत बोलत होत्या. तिच्या गोल व्यक्तिमत्वांकडे पाहताच माझी नजर तिच्या संपूर्ण शरीराचा अंदाज घेत होती. मी तिच्या नको त्या जागी माझ्या नजरेने स्कॅन करत होतो. तिची पाठमोरी बाजू एकदम उंचावलेली आणि गोल होती. मनात आलं की हाताने तिच्या व्यक्तिमत्वांना स्पर्शावं. मग मी घरच्या कामात तिची मदत करायला लागलो. याच बहाण्याने तिच्या व्यक्तिमत्वांना स्पर्श करण्याची संधी मिळाली. ती काही बोलली नाही. त्यानंतर मी बाहेर फिरायला गेलो. रात्री सगळे एकत्र बसून गप्पा मारत होते. प्रत्येकजण आपापले प्लॅन सांगत होता. मी ऐकलं की चाचाला माझ्या बुवाकडे जायचं होतं. ते 2 दिवसांसाठी जाणार होते आणि त्यांच्यासोबत मुलंही जाणार होती. ही आनंदाची बातमी माझ्या कानावर पडताच माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मग मी रात्री आम्ही जेवण करून झोपलो.
पण माझ्या डोळ्याची झोप तर उडालीच होती. मी तिच्याबद्दल विचार करताना माझी भावना ताठ झाली. मग मी माझी भावनेला हतबल करायला सुरुवात केली. जोपर्यंत दाटून आलेली भावना शांत होत नाही तोपर्यंत मला चैन पडली नाही. काही वेळासाठी माझी वासना शांत झाली, पण पोट भरलं नाही. थोड्याच वेळात भावनेत पुन्हा तणाव आला. मी पुन्हा भावना हाताळायला लागलो. यावेळी मी ठरवलं की उठून पाहतो, चाचीचं दर्शन तरी होईल. चाचा आणि चाचीची खोली वेगळी होती. मी उठलो आणि त्याच्या खोलीकडे निघालो. रात्री साधारण 1 वाजला होता. चोरट्या पावलांनी मी चाचीला पाहायला पोचलो. त्यांच्या खोलीचा दरवाजा अर्धा उघडा होता. मी त्यातून आत डोकण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी आतलं दृश्य पाहिलं मी थपकूनच गेलो. मी पाहिलं की चाचा एकदम मोकळे होऊन माझ्या चाचीला सुंदर वेळेचा अनुभव देत होते. चाची फक्त झोपून त्याच्याकडे पाहत होती. मी त्यांचा सुंदर वेळेचा अनुभव तिथे उभं राहून पाहायला लागलो. काही क्षणानंतर चाचा हापत तिच्यावर कोसळले. मग ते बाजूला झोपले. त्यानंतर चाचीने आपल्या जीवनाला आपल्या हाताने अनुभवायला सुरुवात केली. कदाचित चाचीला जीवनाची भूक मिटली नव्हती. रात्रीच्या मंद प्रकाशात चाचीचे जीवन स्पष्ट दिसत होते, पण ती जीवनाला हाताने सहलत असल्याचं कळत होतं. काही वेळाने ती शांत झाली. मग ती उठून बाथरूमकडे यायला लागली आणि मी चोरट्या पावलांनी तिथून निघालो. खोलीत जाऊन मी माझ्या भावनेला हाताने सुंदर वेळेचा अनुभव पुन्हा एकदा रंगाच्या 5 पिचकारी सोडली. आता मी चाचीच्या जीवनासाठी वेडा झालो होतो. काही करून मला तिच्या अनुभवायची होती. सकाळी पुन्हा उठलो तेव्हा चाचा जाण्याच्या तयारीत होते. आजी मंदिरात जाणार होती. मी अंघोळीच्या तयारीला लागलो. मी माझे कपडे बाजूला केले. चाची माझ्यासाठी गरम पाणी घेऊन आली. मी चाचीसमोर फक्त आतल्या कवरवर आंघोळ करायला लागलो. माझा हात माझ्या पाठीवर पोचत नव्हता. चाचीने पाहिलं की मी त्रस्त आहे. तेव्हा ती माझ्या मागे येऊन माझ्या पाठीवर साबण लावायला लागली. तिच्या स्पर्शाने माझी भावना दाटून आली. चाची माझी दाटून आलेली भावना पाहत होती. ती बोलता बोलता म्हणाली की तू किती मोठा झाला आहेस, आता तुझं लग्न करून द्यावं हवं. मग ती हसत हसत निघून गेली. मग मी आजीकडे गाव फिरण्याची इच्छा बोलून दाखवली. आजीने चाचीला सांगितलं संध्याकाळची वेळ ठरली. त्यानंतर मी माझ्या खोलीत गेलो. संध्याकाळी आजीने चाचीला हाक मारून मला गाव दाखवण्याला सांगितलं. चाची माझ्या खोलीकडे यायला लागली. मी आधीच त्यांचा आवाज ऐकला. मी झोपण्याचं नाटक करायला लागलो. मी माझी भावना आतून थोडा बाहेर काढला आणि त्यावर पातळ चादर टाकली, जेणेकरून भावनेचा आकार दिसेल. चाची माझ्या खोलीत आली. मी हलक्या डोळ्यांनी पाहिलं तर ती माझ्या भावनेकडे पाहत होती. मग ती जवळ आली. तिने माझ्या भावनेवरची चादर हटवली. माझ्या भावनेला एकटा पाहायला लागली आणि ती निघून गेली. थोड्या वेळाने ती पुन्हा माझ्या खोलीत आली. मी विचार केला की यावेळी ती माझी भावना हाताळण्याचा प्रयत्न करेल, पण असं काहीच झालं नाही. ती पुन्हा निघून गेली. मग मी भावनेला आत घातलं. 5 मिनिटानंतर चाची माझ्या खोलीत आवाज देऊन मला उठवायला लागली. ती म्हणाली तुला गाव फिरून आणते. मी तिच्यासोबत शेताकडे निघालो. चाचीच्या चेहऱ्यावर आज मला एक वेगळी चमक जाणवत होती. आमच्या गावची शेत गावापासून थोड्या अंतरावर आहेत. तिथे जास्त ये जा नसते. एखादा दुसरा माणूसच दिसतो. आमच्या शेतात स्विमिंग पूलासारखं एक हौद आहे. चाची तिथल्या झोपडीत जनावरांना चारा टाकायला लागली. माझं मन अंघोळीला झालं आणि मी चाचीला सांगितलं. चाची म्हणाली माझ्याकडे काय विचारतोस, मन आहे तर अंघोळ कर. मी म्हणालो मी कपडे आणले नाही. ती म्हणाली मग कपडे काढून अंघोळ कर.
इथे तुला कोण पाहतंय? मी म्हणालो, तुम्ही तर आहात ना काकू. चाची हसत म्हणाली, मी तुला लहानपणीपासून खूपदा मोकळं पाहिलं आहे. मी म्हणालो, पण आता मी मोठा झालो आहे. ती म्हणाली, काही हरकत नाही, तू अंघोळ कर. मी तोंड फिरवते. तिच्या सांगण्यावर मी सगळे कपडे बाजूला फेकले आणि हौदात उडी मारले. थोड्या वेळाने मी बाहेर यायचं ठरवलं. आता माझ्याकडे खरी संधी होती. मी चाचीला न सांगता हौदातून बाहेर आलो. ती माझ्या भावनेकडे पाहायला लागली आणि म्हणाली, किती निर्लज्ज झाला आहेस तू, असाच मोकळा बाहेर आलास. मी म्हणालो, तुम्हीच तर म्हणालात की तुम्ही मला मोकळं पाहिलं आहे. मग मी आत गेलो. चाचीही आत आली. मी माझं शरीर कोरडं करायला लागलो. चाची चोरट्या नजरेने माझ्या भावनेकडे पाहत होती. माझी भावना दाटून लागली. चाचीचं तोंड दुसरीकडे होतं. मी चाचीजवळ गेलो आणि तिच्या मागून भावना लावली. चाची ससी पलटली तशी मी तिला मिठीत घेतलं. ती म्हणाली, काय करतोय, सोड मला. मी म्हणालो, तुम्ही तर हेच हवंय. इतका वेळ माझ्या भावनेकडे पाहत होतात. मी तिच्या ओठांवर माझे ओठ टेकवले आणि तिला पापी द्यायला लागलो. चाची मला हटवायला लागली आणि म्हणाली, हे पाप आहे. पण मी तिला सोडलंच नाही. तिच्या ओठांवर माझे ओठ टेकवले आणि जादुई स्पर्श झाला. पहिल्यांदा ती नाही, नको, असं चुकीचं आहे असं म्हणत मला स्वतःपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती. पण माझ्या मिठीतील ऊब आणि माझ्या श्वासांचा वेग पाहून तिचा प्रतिकार हळूहळू मावळू लागला. मी तिच्या मानेवर आणि कानाजवळ हळुवारपणे स्पर्श करायला लागलो. तशी ती शहारली. तिचे डोळे मिटले गेले आणि तिने माझे खांदे घट्ट पकडले. काही क्षणातच तिचा तो नाकार एका सुस्कारात बदलला आणि ती स्वतःहून माझ्या अधिक जवळ आली. तिने मला घट्ट मिठी मारली. जणू वर्षांवर्षांची तहान आज शमणार होती. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, विजय, हे जे तू करतोयस ते चुकीचं आहे. पण माझं शरीर आता माझ्या नियंत्रणात नाही आहे. तिने कबूल केलं की तिचा नवरा तिला कधीच पूर्ण सुख देऊ शकला नाही. लग्नाला इतके वर्ष झाली, पण तिला ज्या सुखाची ओढ होती ते तिला कधीच मिळालं नव्हतं. ती सांगू लागली की तुझे चाचा फक्त स्वतःची भूक भागवतात, पण माझ्या मनाचा आणि शरीराचा कधी विचारच करत नाही. आज पहिल्यांदा मला कोणीतरी हवं असं वाटलंय, असं म्हणत तिने स्वतःचे कपडे सेल करायला सुरुवात केली. तिच्या सौंदर्याचा तो खजिना आता पूर्णपणे माझ्या समोर उघडा होणार होता. शेतातल्या त्या शांत झोपडीत फक्त आमच्या श्वासांचा आवाज घुमत होता. तिने मला जवळ ओढलं आणि माझ्या शरीराचा ताबा घेतला. आता ती पूर्णपणे तयार होती आणि तिची ती कामदेवी सारखी काया माझ्या मिठीत विरघळत होती. आम्ही दोघेही जगाचा विसर पडल्यासारखे एकमेकांच्या शरीरात हरवून गेलो होतो. तिची प्रत्येक हालचाल सांगत होती की तिला या सुखाची किती गरज होती. त्या दिवशी निसर्गाच्या सानिध्यात त्या शेतातल्या झोपडीत आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात आणि वासनेत पूर्णपणे बुडून गेलो होतो. तिची ती भूक आणि माझा तो उत्साह एका वेगळ्याच शिखरावर पोहोचला होता, जिथे नात्यांच्या मर्यादा संपल्या होत्या आणि फक्त दोन शरीराचं मिलन उरलं होतं. त्या शांत झोपडीत आमचं मिलन सुरू झालं आणि वेळेच भान उरलं नाही. चाची आता पूर्णपणे माझ्या रंगात रंगली होती. तिने तिचे हात माझ्या पाठीवर घट्ट रोवले होते आणि प्रत्येक स्पर्शासोबत ती अधिकच उतावीळ होत होती. तिचा तो 34, 28, 36चा घाटदार देह माझ्या हाताखाली एखाद्या मेमनासारखा विरघळत होता. ती माझ्या कानात कुजबुजली, विजय, आजवर मी फक्त शरीरानं जगले होते, पण खऱ्या सुखाचा अनुभव आज तू मला देतोयस. तिच्या बोलण्याने माझा उत्साह द्विगुणित झाला. मी तिला अधिकच जोमाने जवळ घेतलं. तिच्या शरीराचा प्रत्येक अवयव त्याचा मी आतापर्यंत फक्त दुरून अंदाज घेतला होता, तो आता माझ्या मिठीत होता.
तिची ती सावळी आणि भरलेली काया चंद्राच्या प्रकाशात अधिकच मादक दिसत होती. आम्ही दोघेही घामाघूम झालो होतो, पण कुणालाच थांबायची इच्छा नव्हती. चाचीची ती वर्षानुवर्ष भूक आज जणू ज्वालामुखीसारखी बाहेर येत होती. ती मला पुन्हा पुन्हा सांगत होती की असाच अनुभव मला आयुष्यभर हवा होता. शेवटी जेव्हा आनंदाचं ते सर्वोच्च शिखर गाठलं गेलं, तेव्हा आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत शांत पडून राहिलो. बाहेर वाऱ्याची झुळूक येत होती, पण झोपडीतील उष्णता अजूनही कायम होती. काही वेळाने तिने माझे केस कुरवाळले आणि म्हणाली, आता घरी जायला हवं, कुणाला संशय येईल. आम्ही दोघे उठलो, कपडे नीट केले आणि पुन्हा घराच्या दिशेने चालू लागलो. चालताना तिच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान होतं आणि माझ्या मनात ती रात्र कायमची कोरली गेली होती. आता आम्हाला माहीत होतं की ही फक्त सुरुवात होती. पुढचे 2 दिवस जेव्हा चाचा घरी नसणार होते, तेव्हा आमचं हे गुपित साम्राज्य अधिकच खुलणार होतं. घराकडे परतताना आम्ही शब्दांशिवाय एकमेकांकडे पाहत होतो, कारण आता डोळ्यांनीच सगळं बोललं होतं. शरीराची भूक भागली असली तरी मनाची ओढ आता अधिकच वाढली होती. रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर जेव्हा सगळे झोपायला गेले, तेव्हा घराच्या कोपऱ्यात एक वेगळीच शांतता पसरली होती. चाचा आणि मुलं बुवाकडे गेल्या असल्यामुळे घरात फक्त आजी, चाची आणि मी होतो. आजी लवकरच गाढ झोपली, पण माझ्या आणि चाचीच्या डोळ्यात झोप कुठली. मी माझ्या खोलीत पडलो होतो आणि माझ्या कानात तिचे ते शब्द अजूनही घुमत होते. थोड्या वेळाने मला पावलांचा आवाज आला. पाहिलं तर चाचू हळूच माझ्या खोलीत आली होती. तिने दरवाजा आतून लावून घेतला आणि थेट माझ्याजवळ येऊन बसली. तिचे केस मोकळे होते आणि अंगावरची साडी थोडी विस्कटलेली होती. तिने माझ्या हाताला स्पर्श केला आणि म्हणाली, विजय, झोपडीत जे झालं त्यानंतर मला चैन पडत नाही आहे. मला पुन्हा तोच अनुभव हवा आहे. त्या रात्री खोलीतलं वातावरण इतकं गरम झालं होतं की आम्हाला बाह्य जगाचा विसर पडला होता. चाची माझ्या मिठीत पूर्णपणे विरघळली होती आणि मी तिच्या त्या मादक शरीराचा मनाप्रमाणे आस्वाद घेत होतो. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. अचानक बाहेरच्या लाकडी जिन्यावर कडकड असा आवाज झाला आणि आमचे दोघेही थरथर कापायला लागलो. चाचीने पटकन स्वतःला आवरलं आणि भीतीने तिच्या डोळ्यात पाणी आलं. दरवाजावर जोरात थाप पडली. विजय, अरे विजय, उठला आहेस का? तो आजीचा आवाज होता. माझ्या काळजाचा ठोका चुकला. चाचीने कुणीनेच मला सांगितलं की ती कपाटाच्या मागं लपतेस. मी कसाबसा श्वास रोखून धरला आणि चादर अंगावर ओढून घेत म्हटलं, हो आजी, काय झालं? रात्रीच्या वेळी अशी का आलीस? आजी बाहेरूनच ओरडली, अरे मला खूप अस्वस्थ वाटतंय. कोमलला हाक मारते पण ती तिच्या खोलीत नाही आहे. ती कुठे गेली आहे ते तुला माहीत आहे का? माझं शरीर भीतीने गार पडलं होतं. मी दरवाजा थोडा उघडला आणि पाहिलं तर आजी समोरच उभी होती. तिची नजर सरळ माझ्या खोलीतल्या विस्कटलेल्या अंथरुणावर गेली. मी म्हणालो, आजी, ती कदाचित बाथरूममध्ये गेली असेल. पण आजीचा संशय काही कमी होईना. ती सरळ आत शिरली आणि त्याच कपाटाच्या दिशेने जाऊ लागली जिथे चाची लपली होती. माझं हृदय इतक्या जोरजोरात धडधडत होतं की मला वाटलं आजीला तो आवाज ऐकू येईन. पण तितक्यात बाहेर अंगणाचा कुत्र्यांचा भुंकण्याचा जोराचा आवाज आला आणि आजी तिथे वळली. त्याच संधीचा फायदा घेत चाची मांजरासारख्या पावलांनी बाहेर सटकली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी चहाच्या वेळी जेव्हा आजीने माझ्याकडे आणि चाचीकडे एका वेगळ्याच नजरेने पाहिलं, तेव्हा मला समजलं की आमचं हे गुपित आता फार काळ टिकणार नाही. आजीच्या हातात चाचीच्या साडीची ती पिन होती जी रात्री माझ्या खोलीत पडली होती
आता पुढे काय होणार या विचाराने माझी धडधड वाढली होती. सकाळी चहाच्या टेबलावर आजीने जेव्हा चाचीकडे आणि माझ्याकडे रोखून पाहिलं, तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली. आजीच्या हातात ती साडीची पिन चमकत होती. तिने काही म्हटलं नाही, पण तिच्या नजरेतले प्रश्न मला अस्वस्थ करत होते. चाचा घरी परतले होते, त्यामुळे आम्हाला आता खूप जपून राहावं लागणार होतं. दिवसभर आजीचं लक्ष सतत आमच्यावर असायचं. मी कुठे जातोय, चाची काय करते यावर तिची बारीक नजर होती. पण म्हणतात ना, वासना माणसाला आंधळं करते. चाचीला पाहिल्यावर माझं भान हरपायचं आणि तिची अस्वस्थताही काही वेगळीच नव्हती. चाचा दुपारी शेतात कामाला गेले की घरात पुन्हा तेच तणावात वातावरण निर्माण व्हायचं. एके दिवशी दुपारी आजी म्हणाली की ती शेजारच्या काकूंकडे प्रवचनाला जात आहे. आम्हाला वाटलं की हीच संधी आहे. चाचा शेतात होते आणि आजी बाहेर गेली होती. चाची स्वयंपाकघरात काम करत होती. मी हळूच मागे गेलो आणि तिला मिठीत घेतलं. तिने सुरुवातीला घाबरून मला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण माझा स्पर्श होता ती पुन्हा विरघळली. आम्ही दोघेही घराच्या मागच्या बाजूला असलेल्या त्या अंधाऱ्या खोलीत गेलो, जिथे जुनं सामान ठेवलं होतं. तिथे पोहोचताच आमची पुन्हा अनावर आली. कपड्यांच्या अडचण दूर करत आम्ही एकमेकांच्या शरीरात हरपून गेलो होतो. चाचीच्या श्वासांचा वेग वाढला होता आणि मी पूर्णपणे तिच्या रंगात रंगलो होतो. आम्हाला वाटलं होतं की आम्ही सुरक्षित आहोत, पण अचानक खोलीचा दरवाजा जोरात उघडला गेला आणि कडाड असा आवाज आला. समोर आजी उभी होती. तिच्या हातातली काठी थरथर होती आणि डोळ्यातून अग्नी बरसत होता. आमची अस्वस्थता पाहून ती स्तब्ध झाली. चाचीने ओरडत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण आता खूप उशीर झाला होता. आजी थरथरत्या आवाजात म्हणाली, विजय, कोमल, हे काय पाप मांडलंय तुम्ही? रक्ताच्या नात्याला काळीमा फासलात. आजीने आम्हाला रंगेहात पकडलं होतं. माझं डोकं शून्य झालं होतं आणि चाची जमिनीवर बसून रडायला लागली होती. आजी ओरडून म्हणाली, आताच्या आता तुझ्या चाचाला बोलवते आणि तुझं तोंड काळं करून तुला या घरातून बाहेर काढते. आमच्या पायाखालची जमीनच सरकली होती. आता आमचं हे लपून छपून सुरू असलेलं मुख एका मोठ्या वादळात बदलणार होतं. आजीने आम्हाला त्या अवस्थेत पाहिल्यावर जणू आभाळच कोसळलं होतं. चाची अक्षरशः आजीच्या पाया पडली. ढसाढसा रडू लागली. आई, आम्हाला माफ करा, आमच्याकडून फार मोठी चूक झाली आहे, असं म्हणत ती आजीचे पाय धरून विनवणी करत होती. मी सुद्धा भीतीने थरथर कापत होतो. आजीने मात्र रागाच्या भरात आम्हाला झिडकारलं आणि तिथून तरातरा निघून गेली. त्या दिवशी घरातलं वातावरण समसानसारखं शांततेत होतं. रात्री चाचा आणि मुलं झोपल्यानंतर मला वाटलं आता उद्या सकाळी माझं काही खरं नाही. आजी नक्कीच सगळ्यांना सांगणार या विचाराने मला झोप येत नव्हती. तितक्यात माझ्या खोलीच्या दरवाजावर हलकी टपकी पडली. बाहेर आजी उभी होती. तिने फक्त खुनीनेच मला तिच्या खोलीत बोलावलं. मी गुपचूप तिच्या मागे गेलो. खोलीत गेल्यावर तिने दरवाजा आतून लावून घेतला. माझं हृदय एकदा ढोलासारखं धडधडत होतं. मला वाटलं आता आजी मला चांगलं चोपून काढणार किंवा घराबाहेर काढण्याची ताकीद देणार. आजी पलंगावर बसली आणि माझ्याकडे एकटक पाहू लागली. तिचा तो करडा चेहरा आता थोडा मऊ पडला होता. ती हळू आवाजात म्हणाली, विजय, जे मी पाहिलं ते पाप होतं, पण त्या पापाकडे पाहताच माझ्या मनात काय चाललं होतं हे तुला ठाऊकच आहे का? मी गप्प होतो. आजी पुढे म्हणाली, तुझ्या आजोबांना जाऊन 15 वर्ष झाली. या घरात मी फक्त एक शोभेची वस्तू बनून राहिली आहे. कोमलला तू सुख देताना पाहिलं,
आणि माझ्या शरीरातही तीच आग पुन्हा पेटली, जी मी वर्षानुवर्ष दाबून ठेवली होती. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला माझ्या कानांवर विश्वास बसेना. आजी पुढे सरकली आणि माझा हात आपल्या हातात घेत म्हणाली, मला तुझ्यावर ओरडायचंही नाही किंवा कुणाला सांगायचंही नाही, पण मला सुद्धा तेच सुख हवं आहे जे तू कोमलला देतोस. जर तू माझी ही ताण भागवलीस तर हे गुपित आपल्या तिघातच राहील. तिच्या त्या शब्दांनी मला शून्य केलं होतं. ज्या आजीला मी आजपर्यंत आदराने पाहत होतो, तिच्या डोळ्यात आज मला तीच वासना आणि भूक दिसत होती, जी मी चाचीच्या डोळ्यात पाहिली होती. तिने माझा हात हळूच आपल्या छातीवर ठेवला आणि मी अवाक होऊन तिच्याकडे पाहतच राहिलो. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. एका बाजूला चाची होती आणि दुसऱ्या बाजूला आता खुद आजी उभी होती. मित्रांनो, कथा खूप मोठी झाली आहे, म्हणून राहिलेली कथा पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. पुढे कथा खूप वेगळ्या दिशेनं जाणार आहे. त्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 लिहा. पुढे काय होईल थोडक्यात सांगतो. मी आजीकडे जातो, पण आजीला माझ्याकडून घंटा फरक पडत नव्हता. मग ती मला एक वेगळीच पोच द्यायला सांगितली. पुढे नक्की बघा. धन्यवाद.